हिंगोलीतलं 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिराचं पुरातत्व विभागानं दुरुस्ती आणि संवर्धनाचं काम हाती घेतलंय। मंदिराचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता हे काम अत्यंत बारकाईनं आणि काळजीपूर्वक केलं जातंय। विशेषतः शिवलिंगाची झीज होऊ नये म्हणून त्यावर खास लेप चढवला जातोय। त्यामुळे मंदिराचं प्राचीन वैभव आणि वास्तुशिल्प पुढच्या पिढ्यांसाठी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न पुरातत्व विभागाकडून करताना दिसतोय। 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम पुरातत्व विभागाच्या वतीने हाती घेण्यात आलेलं आहे। मी सध्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये उभा आहे। औंढा नागनाथ मंदिराच्या मागची बाजू आहे ही। या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या वतीनं काम जे ते हाती घेण्यात आलेलं आहे। जे खाली हेमाडपंथी मंदिर आहे त्याच्यावर जे हा शिखर आहे त्या ठिकाणी हे पांढऱ्या रंगाचं काम करण्यात आलेलं आहे। ते काम काढून रसायनाच्या माध्यमातून अधिक काळ हे संपूर्ण मंदिर टिकावं यासाठी जे ते पुरातत्व विभागाच्या वतीनं काम केलं जातंय। या ठिकाणी सध्या हिरवी नेट लावून हे काम सुरू करण्यात आलेलं असून मागील अनेक दिवसापासून हे काम हाती घेण्यात आलेलं आहे। आपण वरच्या बाजूला बघताय काही भाग जे ते दुरुस्ती केला जातोय। आपण या ठिकाणी बघताय जो जुना ढाचा आहे तो शाबीत राहावा यासाठी हा संपूर्ण प्रयत्न केला जातोय। त्याचबरोबर शिवलिंगाचं जतन व्हावं यासाठी सुद्धा काय प्रयत्न केला जाणार आहे ते पाहणं सुद्धा महत्वाचं आहे। माधव दिप्ते, एबीपी माझा, हिंगोली।